सर्वांना नमस्कार. मी ॲस्ट्रोतृप्ती. आज आपण धनुराशीनुसार कोणते योग असताना प्रेमविवाह जुळून येतो हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत. आता धनुरास काय आहे, तर धनुराशी अग्नितत्वाची राशी आहे. गुरु महाराज धनुराशीचे राशी स्वामी आहे. धनुराशी द्विस्वभावी रास मानलेली आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे धनुराशीचे जातक प्रेमविवाहापेक्षा आयोजित विवाहाला अधिक पसंती देतात, कारण हा त्यांच्या एक स्वभावाचा भाग असू शकतो. आता जर धनुराशीचा जोडीदाराचा आपण विचार केला तर यांचा जोडीदार कसा असतो, तर यांचा जोडीदार अत्यंत बडबडा असतो. खूप गप्पिष्ट असतो, पण यांना मात्र शांतता अधिक आवडते. म्हणजे इथेच या धनुराशीच्या जर आपण विरोधाभास कुठे असेल तर तुमचा जोडीदाराच्याच याच्यामध्ये विरोधाभास असल्यामुळे थोड्या तुमच्या अपेक्षा असतात. कारण तुम्हाला कसा हवा असतो जोडीदार, शांत, समजूतदार, डिग्निटी मेंटेन करणारा आपल्याला जोडीदार हवा असतो, पण प्रत्यक्षात मिळतो तो थोडासा बालिश, गप्पिष्ट असं तुम्हाला जोडीदार मिळतो. पण हे तुमच्या पत्रिकेत इनबिल्ट आहे, म्हणजे हे नैसर्गिकपणे दिसतं आणि डेस्टिनी आहे तुमची, त्यामुळे तुम्ही हे स्वीकारा. म्हणून जर आपण पाहिलं तर इतर राशींच्या तुलनेत धनुराशीत प्रेमविवाहाचे योग कमी प्रमाणात दिसतात, कारण हे लोक स्वतःच आयोजित विवाहाकडे जास्त झुकताना आपल्याला दिसतात. आणि अगदी काही वेळा असं पण आपल्या निदर्शनास आलं आहे की आई वडील सांगतात की तुम्ही स्वतः जोडीदार निवडा, पण मुलं म्हणतात नाही बाबा तुम्हीच निवडा, तुम्ही जे काय निवडाल ते मला मान्य आहे. तर आता आपण धनुराशीच्या पत्रिकेत प्रेमविवाहाचे योग कसे असतात हे पाहत आहोत. जेव्हा धनुराशीत प्रेमविवाह घडतो तेव्हा सर्वात महत्त्वाचा योग म्हणजे मंगळ आणि बुध यांची युती होय. ही युती पंचम स्थानात असेल तर प्रेमविवाहाचे योग स्पष्टपणे तयार झालेले असतात. आणि खरं सांगायचं तर ही युती पत्रिकेच्या कुठल्याही स्थानात असू दे, धनुराशीचा प्रेमविवाह होण्याची शक्यता जास्त वाढलेली असते. जर आता याच युतीवर गुरु महाराजांची शुभदृष्टी असेल तर हा योग प्रेमविवाहाचा अधिक मजबूत होऊ शकतो. पण जर राहू ग्रहाची दृष्टी या युतीवर असेल तर मात्र तुमचा आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह होण्याची शक्यता जास्त असते. आणि जेव्हा राहूचा संबंध येतो तर तुमच्या नात्यामध्ये 100% नंतर संघर्ष देखील आहे, हे तुम्ही लक्षात ठेवूनच पुढचं पाऊल उचला. जर पत्रिकेत मंगळ आणि बुधाची युती षष्ठ आणि अष्टम स्थानात असेल तर तिचे परिणाम हे नक्की नकारात्मक होतात. आणि जर हीच युती व्ययस्थानात असेल तर तुमचं प्रेम हे परदेशात होतं आणि विवाहानंतर परदेशात जाण्याचे योग तयार होतात. यानंतर जर आपण दुसरा महत्त्वाचा योग पाहिला तर शुक्र आणि मंगळाची युती. शुक्र आणि मंगळाची युती ही कुठेही असली तरी प्रेमविवाह हा घडतोच, पण विशेषतः सप्तम स्थान हे विवाहाचं स्थान मानलं आहे. जर सप्तम स्थानात ही जर युती असेल तर हा अत्यंत प्रेमविवाहाचा मजबूत योग तयार होतो. आणि जर धनुराशीमध्ये गुरु महाराज असतील आणि तुमच्या सप्तमात जर मंगळ असेल तरी सुद्धा तुमचा प्रेमविवाह हा होतो. पण इथे थोडासा ॲग्रेसिव्ह असतो, कारण इथे मंगळाचा संबंध येतोय आणि तुमचा जोडीदार हा ठाम निर्णय घेणारा असतो, त्यामुळे मतभेद हे तुमच्यामध्ये प्रचंड होतात, पण नातं टिकतं, कारण गुरु आणि मंगळ काय आहेत, ते एकमेकांचे मित्र आहेत. यानंतर जर आपण पुढचा महत्त्वाचा योग पाहिला तर जर तृतीय स्थानात बुध असेल आणि भाग्यस्थानात गुरु असेल तर त्या दृष्टी संबंधामुळे, तर या योगामुळे प्रेमविवाह हा नक्की होतो. आणि जर गुरु महाराज लाभस्थानात म्हणजे इच्छापूर्तीच्या स्थानात, कामत्रिकोणाच्या स्थानात असतील आणि जर बुध पंचमात असेल तरी देखील प्रेमविवाहाचे योग हे 100% तयार होतात. यानंतर अजून एक आपण योगाचा विचार केला तर धनुराशीमध्ये बुध आहे, सप्तमामध्ये गुरु आहे आणि दशमात जर मंगळ असेल तर इथे सुद्धा प्रेमविवाहाचा योग होतो. आणि जर तुमच्या विवाहाचा वयाचा आपण विचार केला तर साधारणपणे धनुराशीच्या लोकांचं विवाहाचे लग्नाची वय ही साधारण 30 ते 32व्या वर्षी नक्की घडून येतात. आता धनस्थान काय आहे, तर धनस्थान हे कुटुंबस्थान मानलेलं आहे आणि या कुटुंबस्थानात जर बुध शुक्राची युती असेल, सप्तमात राहू असेल आणि लाभात मंगळ असेल तरी सुद्धा प्रेमविवाह होतो. मात्र असे जेव्हा योग होतात तेव्हा तुमच्याकडे एक मोठी अडचण असू शकते, कारण लग्नानंतर इथे प्रचंड संघर्ष निर्माण होतात आणि काही वेळा विवाह टिकवणं कठीण होतं. आणि जर खरंच कठीण होतंय तर तिथेच तुम्ही थांबा. म्हणून असे जे योग असतील तर तुम्ही तर निर्णय घेताना खूप विचार करून निर्णय घ्या, तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला घेऊन निर्णय घ्या.
यानंतर जर तुमच्या राशीत राहू आहे, द्वितीय स्थानात मंगळ आहे आणि पंचमात बुध आहे, तरी सुद्धा प्रेमविवाह हा होतो. पण इथे काय आहे की आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहाची शक्यता जास्त असू शकते. आता एक लिव्ह इन रिलेशनशिप आहे, एक समलैंगिक विवाह आहेत, असे पण योग जेव्हा बुधाचा संबंध येतो तेव्हा इथे होऊ शकतो. यानंतर एक अत्यंत संवेदनशील योगाचा जर आपण विचार केला तर तृतीय स्थानात राहू असेल आणि सप्तम स्थानात चंद्र आहे, शुक्र आहे आणि मंगळाची युती आहे, तर इथे प्रेमविवाहाचा योग होतो आणि सोबतच तुमच्या नातं तुटण्याचा किंवा घटस्फोटाचा योग देखील थोडाफार इथे होऊ शकतो. फक्त इथे दशा, महादशा, अंतर्दशा, गोचरीने ग्रहांचं भ्रमण कसं आहे या सगळ्या गोष्टी पाहणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे योग आहे म्हणजे असंच होणार असं नाही, पण योग सक्रिय झाला तर परिणाम हे नक्की दिसून येतात. यानंतर आपण भाग्यस्थानाचा जर विचार केला, भाग्यस्थानामध्ये मंगळ आहे आणि व्ययस्थानामध्ये बुध असेल, तर इथे दीर्घ ओळखीचं रूपांतर विवाहात रूपांतर होतं. म्हणजे पहिली मैत्री असते तुमची, नंतर प्रेम असतं आणि मग विवाह असतं. कारण काय आहे तर पंचम या तुमच्या प्रेमस्थानाचं, प्रेम प्रणयाच्या स्थानाचं, नवम हे पंचमाचं पंचम आहे. यानंतर अजून एक महत्त्वाचा योग म्हणजे तुमच्या राशीत केतू आहे, चंद्र आहे आणि गुरु आहे. आणि जर सप्तमात राहू आणि मंगळ असतील तर इथे प्रेमविवाह 100% होतो. पण इथे मोठ्या फसवणुकीचे योग देखील तयार होतात. कारण चंद्र गुरु युती जरी आपण गजकेसरी योग म्हटली तरी त्यात केतू आलेला आहे आणि केतूला रौद्रम रौद्रात्मकम घोरम असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे सप्तमात आणि राहू मंगळ आले तर काय होतं की विवाहानंतर सत्य समोर येतं, धक्का बसतो, डिटॅचमेंटचे प्रसंग खूप येतात जर केतू तुमच्या सप्तमाशी कनेक्ट असेल तर. एकंदरीत आपण जर पाहिलं तर धनुराशीसाठी प्रेमविवाहाचे योग आहेत, पण इतर राशींच्या तुलनेत जरा कमी आहेत. पण जे योग असतात ते बऱ्याच वेळा संघर्ष घेऊन येतात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त प्रेम आहे म्हणून विवाह करायला जाऊ नका. कारण प्रेम ह्या तात्कालिक भावना असतात, एक इमोशन आहे आणि तुम्हाला आयुष्य हे कायमचं काढायचं आहे. आणि फक्त विरोध आहे घरच्यांचा म्हणूनही प्रेम सोडू नका. जर खरंच तुमचा योग्य जोडीदार तुम्हाला आयुष्यभर साथ देणारा असेल तर नक्की प्रेमविवाह करणं काही चूक नाही. मी तर म्हणेन तुम्ही पत्रिका समजून घ्या, पत्रिकेतील योग समजून घ्या आणि मग निर्णय घ्या. कारण योग्य निर्णय तुमचं आयुष्य घडवतो आणि चुकीचा निर्णय आयुष्य तुमचं गुंतवतो, हे लक्षात ठेवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, ॲस्ट्रोतृप्ती चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या ओळखीमध्ये, तुमच्या नात्यामध्ये जे कोणी आत्ताचे प्रेमवीर जर धनुराशीचे असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्या आयुष्याचं सार्थक होईल. धन्यवाद. जय ज्योती.